कधी विचार केलाय का आपण आजारी का पडतो ते? तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात आपण आजारी का पडतो ते. तर व्यक्ती आजारी पडण्याकरता त्याला तो स्वतः जबाबदार असतो. तर ते कसे? आपल्या मनातील विचार, आपल्या मनातील ताण, तणाव, काळजी, चिंता, आपल्या मनात असलेला राग किंवा द्वेष, आपल्या मनात असलेली भीती, आपल्या मनातील दुःख, हे सर्व याला कारणीभूत असतं. तर ते कसे? चला एका उदाहरणासकट जाणून घेऊया. ज्याप्रमाणे पावसात भिजलेला प्रत्येक व्यक्ती आजारी पडतो का? नाही. कारण जो व्यक्ती पावसात भिजत असताना पावसात भिजण्याचा आनंद घेत असतो त्याला कोणताच त्रास होणार नाही. याचप्रमाणे जो व्यक्ती पावसात भिजत असताना त्याच्या मनात द्विधा मनस्थिती असेल त्या व्यक्तीला डोकेदुखी, सर्दी, शिंका किंवा ताप येणे हे होऊ शकते. याच प्रकारे प्रत्येक माणसाच्या विचारांना निगडीत आजार होत असतात. तर ते पुढील व्हिडिओमध्ये आपण बघू. थँक्यू.